विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाअंतर्गत आपण ग्राहकांच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान पद्धती हे जे 6 पद्धती होत्या की पूर्वानुमान पद्धती ज्या आहेत त्यामध्ये तिसरी पद्धत जी आहे ग्राहकांच्या मतावर आधारित ही पूर्वानुमान पद्धती आहे। तर ही तिसऱ्या पद्धतीमध्ये द युजर्स अँड कस्टमर्स एक्सपेक्टेशन मेथड ही जी आहे युजर्स अँड कस्टमर एक्सपेक्टेशन मेथड म्हणजे ग्राहकांच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान पद्धती। तर विद्यार्थ्यांनो, ही जी पद्धत आहे ग्राहकांच्या मतावर आधारित ही जी पद्धत वस्तूंचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांना, ज्या वस्तूंचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने ग्राहक करतात त्या ग्राहकांना विशिष्ट वस्तूची किती खरेदी करतील अशी विचारणा करून त्यांच्याकडून माहिती मिळवून, म्हणजे ती वस्तू किती खरेदी करणार ते ग्राहक अशी त्यांच्याकडून एक माहिती कलेक्ट केली जाते, माहिती मिळवली जाते आणि त्या आधारे येत्या वर्षात वस्तूची एकूण विक्री किती करता येईल त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्या आधारे त्या वर्षामध्ये त्या वस्तूची आपल्याला किती वस्तू विक्री करता येईल याबद्दल अनुमान केले जाते, त्याला पूर्वानुमान म्हणतात, विक्री पूर्वानुमान। आणि ग्राहकाकडून ही माहिती घेऊन त्याचं विक्री पूर्वानुमान यामध्ये आपल्याला काढता येते। ग्राहकांना प्रश्न विचारून माहिती मिळवणे, ग्राहक जे आहेत आपली वस्तू खरेदी करणारे त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांच्याकडून माहिती मिळवून घ्यायची, ग्राहकांची व्यक्तिगत भेट घेणे, त्यांना प्रश्नावली देऊन ती त्यांच्याकडून भरून घेणे। आपण जो क्वेश्चनर करतो, वेगवेगळा सर्वे करतो, तसा त्यांना क्वेश्चनर द्यायचा आपल्या वस्तू विषयीचा आणि ती माहिती त्यांच्याकडून भरून घेणे। अशा प्रकारे ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेण्यात येतात आणि त्या आधारावर मग विक्रीचे पूर्वानुमान हे ठरवले जाते। तर अशा पद्धतीने क्वेश्चनर तयार करून त्यामध्ये त्या वस्तूविषयीची संपूर्ण माहिती देऊन त्यांच्याकडून ती माहिती भरून घेण्यात येते आणि मग ते ग्राहक आपली वस्तू जी आहे ही कशी खरेदी करणार, किती प्रमाणात खरेदी करणार याचं जे पूर्वानुमान जे आहे हे ग्राहकांच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान होय। यानंतर या विक्री पूर्वानुमानाचे काही फायदे आहेत, ते फायदे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थ्यांनो, पहिला जो फायदा आहे ग्राहकाच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमानाचा तो आहे ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित करून त्यांना संभाव्य खरेदीबद्दल विचारलेल्या माहिती विश्वसनीय, त्यांना आपण जी माहिती विचारणार आहोत ती माहिती विश्वसनीय असते आणि म्हणून विश्वसनीय माहितीवर आधारित केलेले अनुमान हे अचूक असते। म्हणजे ग्राहकांशी आपण संबंध प्रस्थापित करून ग्राहकांचा विश्वास आपण संपादन करणार आहोत आणि त्यानंतर आपण ग्राहकांना आपली वस्तू खरेदी करण्याविषयीचा आपण त्यांना माहिती घेणार आहोत। यामुळे ही माहिती जी आहे ही विश्वसनीय असू शकते। त्यानंतर दुसरा जो फायदा आहे की ग्राहकांच्या अपेक्षा व मागणीत घडून येणाऱ्या बदलांबद्दल व्यवसायाला, ग्राहकांच्या अपेक्षा आणि ग्राहकांची मागणी यामध्ये जो बदल घडून येतो त्या बदलामुळे व्यवसायाला तत्परतेने माहिती मिळते। त्यांच्यामध्ये जर काही बदल घडून आला मागणीमध्ये किंवा खरेदी करण्यामध्ये तर ती तत्परतेने आपल्याला व्यावसायिकाला माहिती मिळते आणि मग ह्या माहितीच्या आधारे व्यवसायाला आपल्या धोरणामध्ये त्वरित आवश्यक ते बदल सहजतेने करता येतात आणि यामुळे जी माहिती आपल्या व्यावसायिकाकडे येते त्यामुळे त्या मागणीमुळे त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलामुळे
आपल्या व्यावसायिकामध्ये ज्या बदल घडून येतात ती माहिती आपल्याला त्वरित मिळते. हा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा आहे विद्यार्थ्यांनो की ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित करून व त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक ग्राहक येत्या वर्षात किती खरेदी करणार हे विचारल्यामुळे अनेकदा अनुषंगिक पण मौलिक व उपयुक्त माहिती मिळते. आता हा जो फायदा आहे की ग्राहकांशी संपर्क साधायचा, त्यांना संपर्कात घ्यायचं, विश्वासात घ्यायचं आणि किती वस्तू ते खरेदी करणार, किती वस्तूची त्यांना मागणी आहे हे त्यांना विचारून त्यांच्याकडून ती माहिती जमा करणे हे सुद्धा महत्त्वाचं आणि फायदेशीर आपल्याला दिसून येणार आहे. यानंतर आहे ग्राहकांच्या मतावर आधारित जी पूर्वानुमान आपण करतो, विक्री पूर्वानुमान, त्याचे काही तोटे सुद्धा आपल्याला दिसून येतील. तर यामध्ये पहिला जो तोटा आहे डिसएडव्हांटेजेस तो आहे की उपभोग्य वस्तूच्या बाबतीत ग्राहकांची संख्या प्रचंड असते. ज्या उपभोग्य वस्तू आहे अशा उपभोग्य वस्तूच्या बाबतीत ग्राहकांची संख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. कारण त्या वस्तू वापरणारे जे ग्राहक आहेत भरपूर असतात आणि मग अशा वस्तूंच्या बाबतीत ही पद्धत अवलंब करणे शक्य नसते. आपली वस्तू कमी आहे आणि त्या वस्तूचा उपयोग करणारे जास्त लोक आहेत आणि अशा लोकांचा सर्वे करणे, त्यांच्याकडून माहिती जमा करणे हे जरा थोडं अवघड आणि शक्य नसते. म्हणून ही पद्धती फक्त काही निवडक औद्योगिक वस्तूंच्या बाबतीत उपयोगात आणली जाऊ शकते. आणि मग हा पहिला जो तोटा आहे की ग्राहक हे वस्तू वापरणारे जास्त असल्यामुळे काही निवडक ग्राहकांच्याच बाबतीत आपण ही पद्धत आपण विक्री पूर्वानुमान ग्राहकाच्या मतावर आधारित ही पद्धत आपण वापरू शकतो. विद्यार्थ्यांनो दुसरा जो तोटा आहे या पद्धतीमध्ये सर्वच ग्राहक ते येत्या वर्षात किती वस्तूची खरेदी करण्याची शक्यता आहे हे बरोबरच सांगतील असे नाही. नंतर त्यांचा इरादा हा बदलू शकतो आणि त्यामुळे अनुमान चुकते. आपल्याला माहित आहे की ग्राहक जो आहे तुम्ही कितीही संपर्कात घ्या, विश्वासात घ्या, वेळेवर त्यावेळेस ते सांगणार की आम्ही तुमची वस्तू खरेदी करतो. परंतु ती वेळ निघून गेल्यानंतर वर्षभरामध्ये तो ग्राहक आपलीच वस्तू खरेदी करणार, तीच वस्तू खरेदी करणार हे शक्य होत नाही. त्याला जर आणखी पर्याय मिळाले तर तो दुसरी वस्तू सुद्धा खरेदी करू शकेल. दुसरी कमी किमतीत वस्तू मिळाली, चांगली दर्जाची मिळाली, गुणवत्तावान मिळाली तर तो दुसऱ्या वस्तूकडे सुद्धा खरेदी करायला वळू शकते. हा दुसरा पण अशा प्रकारचा तोटा आहे. तिसरा तोटा आहे बघा, ही पद्धत अत्यंत खर्चिक व वेळ काढूपणाची आहे. खर्चिक पद्धत आहे आणि वेळ खर्च करणारी ही पद्धत असल्यामुळे सर्वच ग्राहकापर्यंत जाऊन पोहोचणे व त्यांचे मन अजमावणे शक्य होत नाही. कारण ग्राहकांचा क्वेश्चनर तयार करणे, त्यांची माहिती जमा करणे, त्यांना विचारणे, त्यांना विश्वासात घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, ही जे गोष्टी आहे ह्या खर्चिक अशा पद्धतीच्या आहे आणि आपल्याला वेळ काढून तो ग्राहकांसाठी द्यावा लागणार आहे. त्यामुळे ही खर्चिक पद्धत आणि वेळ काढू पद्धत असे असल्यामुळे ते सर्वच ग्राहकांच्या बाबतीत ते शक्य होत नाही. हे एक पद्धत आपल्याला या ठिकाणी दिसून येते तोटा. त्याच्यानंतर चौथा जो तोटा आहे विद्यार्थ्यांनो की ग्राहक हे त्यांनी सांगितल्यानुसार प्रत्यक्षात वस्तूची तेवढीच खरेदी करतील असे निश्चितपणे सांगता येत नाही. आता आपण ग्राहकाकडे गेल्यानंतर, सर्वे केल्यानंतर ग्राहक काय सांगेल तुम्हाला, आम्ही तुमच्याकडच्या 10 वस्तू खरेदी करू, परंतु
ते 10 वस्तू खरेदी करतीलच आपल्या, एवढं शक्य होऊ शकत नाही. म्हणून हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला न पटण्यासारखे आहे आणि हा सुद्धा तोटा आपल्याला दिसून येईल. आणि 5वा तोटा जो आहे या ठिकाणी, या पद्धतीद्वारे दीर्घकालीन विक्रय पूर्वानुमान करणे शक्य नाही. आपली दीर्घकालीन विक्री पूर्वानुमान पद्धती जी आहे त्या पद्धतीमध्ये ही पद्धत, ग्राहकांच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान पद्धत हे वापरणे किंवा हे त्या ठिकाणी लावणे शक्य होत नाही. तर अशा प्रकारचे हे ग्राहकांच्या मतानुसार आपल्याला 3 फायदे आणि 5 प्रकारचे तोटे यामध्ये आपल्याला दिसून येतील. तर यानंतर आहे विद्यार्थ्यांनो विशेषज्ञाच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान. चौथी विक्री पूर्वानुमान पद्धती आहे की विशेषज्ञाच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान पद्धती. त्यांना आपण म्हणतो विशेषज्ञ म्हणजे एक्सपर्ट्स, त्यांचे ओपिनियन मेथड. एक्सपर्ट जे आहे या विक्री पूर्वानुमानामध्ये, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये, सेल्स मॅनेजर मध्ये जे विशेषज्ञ आहेत, हुशार आहेत, तज्ञ आहेत, त्यांच्या मतावर आधारित आपण विक्री पूर्वानुमान पद्धती काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, या विक्री पूर्वानुमान, विशेषज्ञाच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान पद्धतीमध्ये विक्रीचे पूर्वानुमान करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नामध्ये वस्तुनिष्ठता याकरिता व्यवसायाशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसलेले परंतु व्यवसायामधील परिस्थितीशी अवगत असणाऱ्या तसेच पूर्वानुमान करण्यासाठी आवश्यक असणारे व ते ज्ञान, ती योग्यता, अनुभव, ते कौशल्य ज्या लोकांकडे, ज्या तज्ञांकडे आहे अशा तज्ञांचे व जाणकारांचे सहाय्य या ठिकाणी आपल्याला घेतलेले दिसून येते. म्हणजे तज्ञ व्यक्ती जे आहे ते सांगू शकतात की आपली वस्तू बाजारामध्ये किती मागणी येईल आणि किती प्रकारे आपलं विक्री होऊ शकते. ते सर्वे करून हे जाणकार लोक एक अनुमान काढू शकतात. विद्यार्थ्यांनो, सध्याच्या काळामध्ये विक्री पूर्वानुमानाचे कार्य करण्यासाठी विशेष अशा संस्था अस्तित्वात आलेल्या आहेत. काही संस्था आहेत, त्यांना सर्वे करायला दिल्यानंतर त्या संस्था तो सर्वे करतात आणि आपल्याला इन्फॉर्मेशन, माहिती देत असतात. आणि म्हणून ह्या संस्थांमध्ये तज्ञ लोक असतात, अनुभवी लोक असतात, त्यांची ते सेवा त्या संस्थेला देत असतात. ज्या व्यावसायिकाला पूर्वीचे पूर्वानुमान करावयाचे असेल तो या विशेष संस्थेशी मदत करत असतो. कंपनी व्यवसायाशी संबंधित असलेली सर्व माहिती व आकडेवारी या संस्थेला पुरवली जाते. विशेषज्ञ ही माहिती अपुरी आहे असे वाटल्यास आवश्यक ती माहिती व आकडेवारी जमा करतात. जर काही माहिती अपुरी असेल तर आवश्यक माहिती हे विशेषज्ञ जमा करत असतात आणि नंतर ते सर्व प्रकारची माहिती व आकडेवारी जमा झाल्यानंतर तिच्या आधारावर येत्या वर्षामध्ये वस्तूची विक्री किती होईल या संबंधी अनुमान करतात. मग शेवटी सगळी आकडेवारी जमा झाली की वर्षाच्या शेवटी वस्तूची विक्री किती प्रमाणात होईल, किती टक्क्यामध्ये होईल, किती मागणी येईल, किती विक्री होईल हे ते जाहीर करतात किंवा त्या व्यावसायिकाला ते सांगतात. अशा प्रकारे नवीन बाजारपेठेचा शोध आणि नवीन वस्तूच्या उत्पादनाच्या बाबतीत विक्रय पूर्वानुमान करण्यासाठी व संस्थाची व विशेषज्ञाची मदत विशेष करून या ठिकाणी घेणे उपयुक्त
ठरते. विद्यार्थ्यांनो, या पद्धतीमध्ये विशेषज्ञाच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान या पद्धतीमध्ये एक्सपर्ट ओपिनियन मेथड या पद्धतीमध्ये काही फायदे आपल्याला दिसून येतील. तर हे जे फायदे आहेत यामध्ये पहिला जो फायदा आहे की विक्री पूर्वानुमान करणाऱ्या विशेषज्ञाचे व्यवसायामध्ये कोणतेही हित संबंध गुंतलेले नसल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांमध्ये वस्तुनिष्ठता व त्यांनी केलेल्या अनुमानामध्ये वास्तवता दिसून येते. हे जे विशेषज्ञ असतात त्यांचा व्यवसायाशी काही संबंध नसतो, त्यामुळे ते योग्य ती माहिती जमा करतात आणि त्या संस्थेला, त्या व्यवसायाला, त्या उत्पादक संस्थेला ते माहिती पुरवत असतात. हा महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा फायदा आहे याच्यामध्ये की संपूर्ण कार्य शास्त्रीय पद्धतीने, यामध्ये संपूर्ण कार्य हे शास्त्रीय पद्धतीने पार पाडले जाते आणि त्या दृष्टीने व्यावसायिक सुद्धा त्या मिळालेल्या माहितीला मोठ्या उत्सुकतेने स्वीकारतात. बरोबर आहे ना? आता माहिती जर आपल्याला कलेक्ट करायची असेल तर ती शास्त्रोक्त पद्धतीने माहिती या ठिकाणी कलेक्ट केली जाते. तिसरा फायदा आहे विशेषज्ञ माहिती आकडेवारी. विशेषज्ञ माहिती व आकडेवारी स्वतः जमा करतात. विशेषज्ञ हे जे आहे हे माहिती आकडेवारी स्वतः जमा करतात. स्वतः कस्टमर्सला, ग्राहकांना भेटतात, लोकांना भेटतात, घरी जातात, त्यांना विश्वासात घेतात आणि ती माहिती जमा करतात. म्हणून या माहितीला विशेष महत्त्व आहे आणि ही माहिती खरी असते. म्हणजे जवळजवळ 99% 90% ही माहिती विशेष आपल्याला कामाची असू शकते. चौथा जो फायदा आहे की विशेषज्ञाकडे विक्री पूर्वानुमानाचे काम दिल्यामुळे, यामध्ये विशेषज्ञाकडे विक्री पूर्वानुमानाचे काम दिल्यामुळे व्यवसायाच्या दैनंदिन कार्यामध्ये व्यत्यय येत नाही व अधिकाऱ्यांचा वेळ पूर्वानुमानासाठी खर्च होत नाही. आणि पाचवा फायदा आहे एका निश्चित कालावधीत संस्थेला अनुमान प्राप्त होते. पाचवा फायदा आहे की एका निश्चित कालावधीमध्ये संस्थेला अनुमान प्राप्त होते. संस्थेला इकडे तिकडे फिरण्याची आवश्यकता नाही. एका निश्चित कालावधीमध्ये हे जे विशेषज्ञ आहेत हे संस्थेला विक्री पूर्वानुमान एक चांगल्या पद्धतीने तयार करून ते देऊ शकतात. तर हे झाले या विशेषज्ञाच्या मतावर आधारित फायदे विक्री पूर्वानुमानाचे. तर यावर विक्री पूर्वानुमानाचे काही तोटे सुद्धा आहे. तर त्यातला पहिला जो तोटा आहे या ठिकाणी व्यावसायिकाच्या मताला वाव नसतो. विद्यार्थ्यांनो, व्यावसायिक ज्या व्यक्तीच्या प्रयत्नामुळे विक्री घडवून आणतो अशा व्यक्तीच्या मताला मुळीच वाव नसते. या ठिकाणी व्यावसायिक जो आहे हा ज्या व्यक्तीच्याकडून माहिती जमा करतो, त्याच्याकडून माहिती कलेक्ट करतो, त्याच्या मताला यामध्ये वाव दिसून येत नाही. दुसरा तोटा आहे ही पद्धती इतर पद्धतीपेक्षा खर्चिक आहे. विद्यार्थ्यांनो, आपण लक्षात घ्या की विशेषज्ञ किंवा एखाद्या संस्थेला माहिती जमा करण्यासाठी देणं म्हणजे ही पद्धत मोठ्या प्रमाणावर पैशाचा खर्च करावा लागतो, मोठ्या प्रमाणावर वेळ वाया घालावा लागतो आणि ते जे माहिती देतील ती आपल्याला गृहीत धरावी लागते. म्हणून ही खर्चिक पद्धत आहे, ती वेळ काढूपणाची पद्धत आहे. त्यामुळे हा एक दुसरा तोटा आहे. तिसरा तोटा आहे ग्राहकांच्या ज्या अपेक्षा असतात, त्यांचे मत, त्यांच्यात होणारे बदल इत्यादी बाबतीत पूर्वानुमान करताना विचारात घेतले जात नाही. यामध्ये विशेषज्ञ स्वतःचीच आपलं मत व्यक्त करतात, परंतु ग्राहकांचे मत, त्यांचे विचार, त्यांच्या अपेक्षा इत्यादी बाबतीत यामध्ये विशेषज्ञ हे त्यांचे विचार आचरणात आणत नाही, त्यांचे विचार
लक्षात घेत नाही आणि त्यांच्या मतानुसारच तो अहवाल सादर करतात। आणि चौथा तोटा आहे की बऱ्याच वेळा विशेषज्ञ विक्री व पूर्वानुमानाच्या कार्यात पाहिजे तेवढी काळजी घेत नाही आणि एक व्यवसाय म्हणून पूर्वानुमानाचे ते कार्य करतात। आणि पाचवा तोटा आहे विशेषज्ञांनी दिलेला सल्ला। या ठिकाणी जे विशेषज्ञ असतात, तज्ञ जे अधिकारी असतात, त्यांनी जो सल्ला दिलेला असतो तो वास्तविक परिस्थितीत यात अंतर असू शकते। त्यांच्या सल्ल्यामध्ये वास्तविक परिस्थितीमध्ये गेल्यानंतर, वास्तविक आपण ग्राहकाला भेटल्यानंतर त्यांच्या सल्ल्यामध्ये आणि त्या परिस्थितीमध्ये बरंच अंतर असू शकते, थोडा चुकीचा सुद्धा असू शकतो। आणि अशा पद्धतीनं हे 5 या ठिकाणी आपल्याला या विशेषज्ञाच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमानाचे तोटे या ठिकाणी दिलेले आहेत। अशा पद्धतीने हे 2 विक्री पूर्वानुमानाच्या पद्धती आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहे। ग्राहकाच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान पद्धती, त्याचे फायदे तोटे, आणि दुसरा आहे विशेषज्ञांच्या, विशेष तज्ञ लोकांच्या मतावर आधारित विक्री पूर्वानुमान पद्धती, एक्सपर्ट्स ओपिनियन मेथड। या मेथडचे फायदे आणि तोटे या पद्धतीनं आपण हे 2 या ठिकाणी पाहिलेल्या आहेत।